असं काही आहे का? ऑडिशन दिली होती वेब सिरीज आता झालं की त्याला चॉकलेट हवी आहे पण चॉकलेट देत नाही तो आज चिडलाय माझ्यावर हे तू का खपे चॉकी मिळे येणे हाय आता आता शाळेत ना आलाय आणि याला चॉकलेट आणि तो ऐकत नाही म्हणून मला व्हिडिओ कॉल येतो कारण तू थोडा घाबरतो मला असं लोकांना वाटतं मला वाटत चाकू ना ना चाकू ना ओके बाईक राईड संध्याकाळी बाईक राईड बाईक राईड ओके ओके नाही पोलीस काका नो चॉकलेट गेला चांगला निघून गेला टाटा टाटा love you hi no no itu mamam Hah? चलो शूटिंग मध्ये असा कधी असा कुठेही असा कधी फोन येतो याच्याशी बोल ऐकत नाही आमचा म्हणलो मला असं रागावं लागतं त्याच्यावरती की असं करायचं नाही मग घरी जाऊन तर मलाच झोपडतो लहानपणी जेव्हा अजून लहान होता तेव्हा तो म्हणायचा बाबा बुवा आता तो स्वतःच बुवा म्हणून मला घाबरतो पण खरंच हे खूप बरं आहे ऍक्च्युली कारण आता जो शेवटचा टप्पा आहे सीनचा कोर्ट केस त्यामध्ये मी जेव्हा आलो होतो मेकअप रूम मध्ये तेव्हा एक जाड गड्डी होती स्क्रिप्टची जवळपास 50-60 पानं होती आणि मी पानं पलटतोय अर्जुन बोलतोय म्हणजे 50 पानं अर्जुनच बोलतोय हो पण खरंच खूप मजा आली आणि एक एवढी एनर्जी असते जेव्हा मी कोर्टात येतो तेव्हा मलाच माहित नाही काय होतं की मी खरंच ॲडव्होकेट होऊन जातो आणि खरंच ती एनर्जी येते आणि प्रत्येकाचा सपोर्ट असतो कारण बरेचदा मी बोलतो माझं व्याकरण कुठे तेव्हा मधुभाऊ असतात आमचे मधुभाऊ मला नेहमी हेल्प करतो मी सकाळी आल्या स्क्रिप्ट यांच्यासोबतच बसतो आता तुम्हीच मला सांगा काय कुठे कसं काय बोलायचं ते फटके खातो मी यांचे ते मारत शब्दांचे फटके असतात ते हाताचे फटके नसतात पण त्यांच्यामुळेच होते मी असं सांगेन की हा जो कोट आहे मोठा तो खूप आरामात आणि खूप स्मूथली जातो नांगरा असेच आहेत कुठेही मध्ये घुसतात माहिती नाही तुझं साधं काय झालं आमचं असं चालू आहे बोलणं हो पण आता जरा यांना रिलॅक्स आहे कारण यांना शिक्षा होत नाही रिलॅक्स म्हणजे आता टेन्शन वाढत चाललं हो आता महिपत कधी मी शांतच बसलो मला होतच ना ही बोलली तिकडे जाऊन काय ते कोण येणे गेला वगैरे मी संपलो नाही बरं येणे मस्त सुधारणार नाही नांगरात आता नांगरात केस इकडे महिपतवरचं पण केस सुरू महिपतचा तो माणूस त्याने पैसे पुरवले त्यावरही केस करेन मग महिपतच्या घरात जे माणसं असतील सगळ्यांना केस करेन महिपत जाऊ दे आता तो पण आता तो निघासच आहे मुलगी गेली आता काय हो पण हा एपिसोड बघायला विसरू नका खरंच खूप महत्वाचा भाग आहे 2.5 वर्ष आम्ही ज्या केस मागे आहोत पुरावे शोधतोय प्रयत्न करतोय शेवट आत्ता 2.5 वर्षानंतर ती केस आता संपत आली आहे निकाल होणार आहे आणि निकाल कोणाच्या बाजूने होणार आहे हे तुम्हाला एपिसोडमध्येच सो नक्की बघा आमचा एपिसोड 8:30 वाजता चार प्रभावावर ठरलं भेटूया